राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मंत्रालयीन ताफा बाजूला ठेवत मंत्रालय ते मुंबई विमानतळ टर्मिनल 1 असा प्रवास मेट्रोने केलाय। नागरिकांनाही शक्य तितक्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती सर्वत्र साजरी केली जाते। छत्रपती संभाजी महाराज लिखित बुधभूषण या ग्रंथाचं मराठीत भाषांतरित करणारे डॉक्टर शरद गोरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथाचं अनुवादन शरद गोरे यांनी केलं ते माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, नेमका काय ग्रंथ आहे हा? 883 कवनं ह्याच्यामध्ये आहेत। समाजशास्त्रावरती भाष्य केलेलं आहे, नीतिशास्त्रावरती भाष्य केलेलं आहे। ह्या सगळ्या ग्रंथामध्ये परराष्ट्र धोरणापासून आर्थिक नीतीपर्यंत आणि शेतकऱ्यांच्या जगण्यापासून पानावरती फुलावरती ह्या सगळ्या कांगोऱ्यांचा अभ्यास जो आहे ते त्याची कवनं 883 बुधभूषण या ग्रंथामध्ये। खरं तर वयाच्या 14व्या वर्षी संभाजी महाराजांनी हा ग्रंथ लिहिला। हा ग्रंथ संस्कृतमध्ये होता आणि तो लोकभाषेमध्ये यावा। महाराष्ट्राची भाषा मराठी आहे म्हणून मराठी भाषेमध्ये हा ग्रंथ मी मराठी भाषेमध्ये अनुवादित केलेला आहे, कवितेच्या स्वरूपात केलेला आहे। त्याच्या 3 आवृत्त्या प्रकाशित झाल्यात आणि तो लोकांना आवडतोय। पण बघतो की मातृभाषेवरती प्रेम केलंच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा राजकोष केला आणि संभाजी महाराजांनी त्याचं संवर्धन केलं। पण त्या मराठी भाषेसोबत संभाजी महाराजांना 18 भाषेमध्ये पारंगत शिवाजी महाराजांनी केलेलं आहे। शिवाजी महाराजांना स्वतःला 6 भाषा येत होत्या, कन्नडपासून मराठीपासून अन्य भाषा। राजमाता जिजाऊंना 6 भाषा येत होत्या। मग आपण जे आज मुलकी कारभार मराठी माणसाला जर करायचा असेल, जर वैश्विक व्हायचं असेल तर आपल्या जगातल्या सगळ्या भाषा आल्या पाहिजेत। हा मूलमंत्र आहे आणि हा मूलमंत्र प्रत्येकाने खरं तर स्वीकारला पाहिजे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेला गॅसचा तुटवडा लक्षात घेता शासनाने सर्वसामान्यांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेतलाय। अनेक वर्षांपासून बंद असलेला रॉकेलचा पुरवठा बीडमध्ये आता नव्यानं पुन्हा सुरू झालाय। अंबाजोगाईत केरोसिनचा पहिला टँकर दाखल झालेला आहे। केरोसिनचं सबसिडीचं रॉकेलचं टँकर प्राप्त होत आहे। याची क्वांटिटी 15 KL म्हणजे 15,000 लिटर आहेत। माझे एकूण ह्या तालुक्यातील 45,000 लाभार्थी आहेत। प्रति लाभार्थी पिवळं कार्ड असेल, केशरी कार्ड असेल म्हणजेच अन्न सुरक्षा, अंत्योदय, शुभ्र आणि APL हे प्रति कार्डधारकाला प्रत्येकी 3 लिटर याप्रमाणे त्याचं वितरण होणार आहे। प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्याने हे केरोसिन विक्रेते जे आहेत ते आम्ही नियतन काढले, त्याच्याप्रमाणे त्याची यादी पण आम्ही फ्लॅश आउट करू, त्याप्रमाणे हे वितरण होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।